सगळ्यात इम्पॉर्टंट कॉर्पोरेशन म्हणजे सगळ्यात मोठी सगळ्यात रिच कॉर्पोरेशन जरी BMC असली तरीही सगळ्यात इम्पॉर्टंट कॉर्पोरेशन जर एखादी आहे तर ती आहे नागपूर. नागपूरला भाजपनी शिंदे सेनेसोबत युती केली. त्यांना सीट दिल्या 8. त्या 8 पैकी 6 सीटवर भाजपचे उमेदवार आणि 2 सीट शिवसेना शिंदेसाठी सोडली. हे युती आहे, ही महायुती आहे. अजित आणि सुप्रियाचा मेळ पुणे आणि पिंपरीला आहे, पण इथे याची तुतारी वेगळी वाजत आहे, यांची घडी वेगळी चालत आहे. काँग्रेस आहे, पण बऱ्याच ठिकाणी काँग्रेस भाजप सोबत लढत आहे की भाजप आणि काँग्रेस सोबत लढाय काही लक्षातच येत नाही आहे. तर म्हणून यासाठी यावेळी जितकं सगळं भानगड्या झाल्या, जितका सगळ्या घनगड्या झालं, रूम मध्ये बंद करणे, हे करणे ते करणे, हे सगळं जे झालं ती कार्यकर्त्याची हळहळ आहे. त्याला पार्टीने रिटायर करावं की त्यांनी स्वतःहून रिटायरमेंट घ्यावं असे त्याच्या समोर प्रश्न असतो. की जर तुम्हाला सत्ता तुमच्या मनातली पाहिजे असेल तर तुम्हाला वोट नक्की द्यावं लागल. सर्वत्र महानगरपालिका निवडणुकीची चर्चा आहे आणि विदर्भात या निवडणुकीबाबत काय सद्यस्थिती आहे, काय परिस्थिती आहे, सगळं आपण जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नवभारत समूहाचे ग्रुप एडिटर संजयजी तिवारी आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे नवभारतमध्ये. एकंदरीतच आपण पाहिलं तर 8 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत आणि विदर्भाचं चित्र काय आहे, काय सद्यस्थिती आहे? सर्वात आधी निवडणुका होते आहे म्हणजे ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. ही एक निवडणूक अशी असते जशी आता हा संक्रांतची वेळ आहे, सण आहे. संक्रांतचा एवढा इतकं ॲडव्हेंचरस हा फेस्टिवल असतो. मला वाटतं की प्रत्येक घर महाराष्ट्रात तर प्रत्येक महिला ह्या सणाची वाट बघते आणि तसंच त्याचप्रमाणे महानगरपालिकेची जी निवडणूक असतात त्याचीही वाट सगळे लोक बघतात. सगळे लोक म्हणायचं माझा संदर्भ असा आहे की जो पॉलिटिकल पार्टीमध्ये जो सगळ्यात छोटा कार्यकर्ता असतो त्याची जी एक पहिली सीडी असते, त्याचा जो फर्स्ट स्टेप असतो राजकारणाचा तो असतो कॉर्पोरेशन. आणि विदर्भ आलं की आपण सगळ्यांना माहिती आहे विदर्भात 4 कॉर्पोरेशन्स आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट कॉर्पोरेशन म्हणजे सगळ्यात मोठी सगळ्यात रिच कॉर्पोरेशन जरी BMC असली तरीही सगळ्यात इम्पॉर्टंट कॉर्पोरेशन जर एखादी आहे तर ती आहे नागपूर. नागपूरची कॉर्पोरेशन, अमरावतीची कॉर्पोरेशन, चंद्रपूर आणि अकोला असे हे 4 कॉर्पोरेशन्स आपल्याकडे आहेत. मी यासाठी सांगतो आहे, सगळ्यांना माहिती आहे की नागपूरची कॉर्पोरेशन यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण की ही CM सिटीची कॉर्पोरेशन आहे. आणि CM सिटीची कॉर्पोरेशन असल्याने मला वाटतं जितकं टेम्परामेंट मुंबईमध्ये BMCच्या निवडणुकीबद्दल आहे तेवढाच कदाचित नागपूरमध्ये काय होणार आहे. आणि त्याचाही एक कारण आहे. त्याच्यात एक खूप मस्त त्याचा तो ॲनालिसिस आहे की का बरं नागपूरच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर इलेक्शनच्या रिझल्टवर सगळ्यांची नजर आहे. तर यासाठी आता याला जेव्हा आपण म्हणतो की नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे ही एक मिनी लोकसभा सारखं असते. कारण की लोकसभेला पण एक सिंगल टेम्परामेंट चालतो आणि तो जो टेम्परामेंट चालतो आपला उमेदवार कोण, सिंगल उमेदवार, सिंगल पार्टी किंवा कोलिशन. तर आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं भारतातले जे सगळे लोकप्रिय केंद्रीय मंत्री आहेत भारतातले ते सगळे, ते नितीन गडकरी साहेब आपल्याकडे निवडणुकी लढतात, तेच आपले खासदार आहेत, हे आहेत.
तर त्यांची निवडणूक जशी झाली होती त्या ॲडव्हेंचरची म्हणा किंवा त्या इंटरेस्टची ही निवडणूक आहे. बिलकुल सर, आपण जर पाहिलं तर यावेळेस जी निवडणूक झाली 8 वर्षांनंतर झाली, 15 वर्षांपासून बीजेपीची सत्ता याच्यात आहे आणि या निवडणुकीत मला वाटतं एक मूवी झाली, म्हणजे सगळा मिर्च मसाला आपल्याला पाहायला मिळाला. नवीन चेहरे आले, यंग फेसेस आले, त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी घरात लॉक करून घेतलं, असे अनेक किस्से या निवडणुकीत झाले. तुम्हाला काय वाटते की हे असं होणं योग्य आहे आणि नवीन फेसेस दिले आहेत? एकदम मी जे आधी सांगितलं की ही जी निवडणूक असते ही कार्यकर्त्याची नवी फडी जी असते त्याच्यासाठी एक बेंचमार्क असतो, त्याचा लाईफचा स्टार्टिंग इथे असतो. आणि 8 वर्षापासून जे कार्यकर्ते पक्षासाठी आपलं आयुष्य झोकतात आणि जर तो 40 वर्षाचा असेल 8 वर्ष आधी तर त्याला तर आता त्याचं वयच गेलं, त्याचं वय संपलं आणि आताही जर त्याला तिकीट भेटली नाही तर तो खरोखरच ओल्ड एज होममध्ये जाण्यासाठी राहून जाईल. तर म्हणून यासाठी यावेळेस जितकं सगळं भानगड्या झाल्या, जितका सगळ्या घनगड्या झालं, रूममध्ये बंद करणे, हे करणे ते करणे, हे सगळं जे झालं ती कार्यकर्त्याची हळहळ आहे. त्याला पार्टीने रिटायर करावं की त्यांनी स्वतःहून रिटायरमेंट घ्यावं असे त्याच्यासमोर प्रश्न असतो. म्हणून बरेच कमिटेड कार्यकर्ता जे पक्षाला कधी सोडण्याचा म्हणजे हे सोडा तो विचारही करू शकत नाही, अशा कार्यकर्त्याच्या मनात पण ती खंत झाली. जर त्याला तिकीट भेटली तर त्याच्यासोबत न्याय झाला आणि ज्यांना नाही भेटली त्यांना त्याचं दुःख विचारा, कारण की ते आता पुढच्या इलेक्शनमध्ये असा माहोल राहील नाही राहील, त्याचा वय राहील नाही राहील. आणि म्हणून पूर्ण विदर्भात आणि नागपुरी त्यापासून सुटला नाही. म्हणजे ही CM सिटी असली, CMची NMC असली, गडकरी साहेबांच्या हक्कातली NMC असली तरीही इथे आणि संघ मुख्यालय असलं तरीही संघातले बरेचसे मानणारे जाणणारे लोकांसोबत न्याय झाला नाही अशी एक भावना आहे. आणि ते सगळ्यांसोबत आपण 151 वार्ड आहेत आपल्याकडे, सगळ्यांना आपण ॲडजस्ट करू शकत नाही, सगळ्यांना समजून घ्यावं लागतं. पण एक नक्की आहे की बऱ्याच दिल दुखावले गेले आहेत आणि म्हणून हे सगळं जे नौटंकी झाली, हे सगळे जे भांडणं झाले तो झाल्यात आणि त्याचा परिणाम आता आपण प्रचारमध्ये बघतो आहे. कदाचित त्याचा परिणाम रिझल्टमध्ये पण दिसणार. बिलकुल, प्रचाराची तुम्ही आता गोष्ट केली आहे सर, तर आपण एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर नागपूरमध्ये काँग्रेसचा प्रचार एकदम म्हणजे बीजेपी आणि काँग्रेसचा अटीतटीची लढाई आपल्याला इथे पाहायला मिळते. तर कुठेतरी नागरिकांचा कल काँग्रेसकडे जाणार का, किंवा असं म्हणायला हरकत नाही की आता सगळे मुद्दे ताजे आहेत, निवडणुका झाल्या नाही आहेत, मुद्दे ताजे असल्यामुळे नागरिकांच्या मनात एक असताना की ज्याची सत्ता आहे आपण त्यालाच मतदान करायचं. तर काय वाटतं या दोन पक्षांमध्ये? हा प्रश्न आपण एक म्हणजे असे मीडिया हाऊस आहोत, न्यूट्रल मीडिया हाऊस आहोत, म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न खूप गंभीर आहे. एका काळी काँग्रेसचा हे बालेकिल्ला होता जे भाजपने त्यांच्याकडून म्हणजे खूप म्हणजे याच्याकडून म्हणजे असं घेऊनच टाकलं, त्यांनी कब्जा करून टाकलं भाजपने. पण भाजपचाही हा बालेकिल्ला परमनंट नाही आहे. भाजप कंप्लीट भाजप 100% भाजप असं नाही आहे. म्हणून मी सांगत होतो त्यावेळेस एकदम योग्य जो प्रश्न तुम्ही विचारलं ते यासाठी आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जो पहिला फेजचा जेव्हा निवडणूक झाली, पहिल्या फेजची जिथे ज्या 5 सीटवर विदर्भातल्या निवडणूक झाल्या त्यापैकी काँग्रेसनी 4 सीट जिंकल्या. बिलकुल आठवतंय? हो. मला तेच म्हणायचं आहे की तसंच काहीतरी सीन, कारण की 3 टर्म भाजपची सत्ता आहे, भाजपचा म्हणजे NMCला नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये भाजपची सत्ता असल्यामुळे आणि मागच्या 7 वर्षात जे नगरसेवक होते 151 पैकी 109 नगरसेवक भाजपचे आहेत. त्यापैकी 80% नगरसेवक हे 7 वर्षापासून गायब आहे. कॅल्क्युलेशन कसं आहे, लोकांना वाटतं की रश्मी माझी नगरसेवक आहे
ती काय काम करते मला माहिती नाही, पण तिने कदाचित मला एकदा भेटायचं तर. बरोबर. तर ती जेव्हा अदृश्य झाली, नगरसेवक जेव्हा अदृश्य झाला, पहिले 5 वर्ष तर ठीक आहे त्याचा टर्म होता, तेव्हा काळात तो अदृश्य झाला. मग नंतरच्या 2 वर्ष आणि मधल्या काळात कोरोना काळात, यावेळेस लोक जेव्हा वोट करायला जातील तेव्हा हे विचार ते नक्की करतील की कोरोनाच्या काळात कोण आपल्यासोबत उभा होता. तो कोणत्याही पक्षाचा असो, तो कोणत्याही पार्टीचा असो, तो कोणत्याही पक्षाचा असो, तो कोणत्याही नेत्याला मानणारा असो, पण त्याला जर तो लोकांसोबत होता तर लोक त्यांच्यासोबत असतील, नसतील तर नसेल. तर जेव्हा मी सांगतो की एक 7 वर्ष 8 वर्ष एखादा नगरसेवक लोकांसमोर जात नाही आणि जर त्याला तिकीट भेटली आहे, तर सध्या नागपुरात चले जावचा नारा आहे. म्हणजे लोक तू कुठे होता. बरोबर बरोबर. आणि हे जे प्रश्न तू कुठे होता हे जेव्हा लोक विचारायला लागतात, तेव्हा कितीही मोठ्या माणसाची ही NMC असली, कितीही मोठ्या नेत्याची ही असली, गडकरी साहेबांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितले आहात की त्यांची लीड 1.5 लाख मतांनी कमी झाली. तर जेव्हा लोक गडकरी साहेबांसोबत मुरवत करत नाही, तेव्हा हे तर पडून गेलेले बरेचसे नगरसेवक, सर्वपक्षीय नगरसेवक, बिलकुल, म्हणजे गडकरी साहेबांपेक्षा कोणी दुसरं चांगलं विजनरी लीडर होऊच शकत नाही. सिटी इन्फ्राला म्हणजे वर्ल्ड क्लास स्वप्न बघणारा आणि त्याला पूर्ण करणारा. आपण बघू शकतो ही जी मेट्रो इथे वरती आपल्या ऑफिसच्या समोर जाते आहे, अशा 3 फ्लोअरचा एखादा ट्रान्झिट असू शकतो. ते स्वप्नही बघणारे कदाचित गडकरी साहेब एकटे आहेत. विजन त्यांचं आहे, नेक्स्ट लेवल आहे. पण जनतेचा कौल ते जनतेच्या मनातच असतो. आणि ते म्हणाला हुकूमचा एकटा जनतेकडे आहे सध्या, आणि तो कोणाकडे जायचा आहे तो जनता हे करेल. सर, आता नागपूरची आपण गोष्ट केली, पण आपलं चंद्रपूर झालं, अमरावती झालं आणि अकोला झालं, इथे काय स्थिती वाटते? आपण चंद्रपूर बद्दल सगळ्यात आधी बोलू, कारण की आता महिन्याभर आधी जेव्हा नगरपंचायत आणि नगर परिषदचे जेव्हा इलेक्शन झाले, तेव्हा भाजपची सगळ्यात मोठी फजिहत चंद्रपूरला झाली. काँग्रेसनी जे काही मोजके जिल्ह्यात मुसंडी मारली, बरोबर, त्यापैकी एक जिल्हा होता चंद्रपूर. आता चंद्रपूरला तर स्थिती खूपच विचित्र आहे, कारण की चंद्रपूरचे भाजपचे 2 पहलवान, सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार, ह्या दोघे वारमध्ये, हे जे दोघे वार आहेत, यांच्यात जो वर्ल्ड वॉर सुरू आहे, यांच्यामध्ये जे वर्ल्ड वॉर सुरू आहे तो कदाचित रशिया आणि युक्रेनलाही काहीतरी कुठेतरी शमवेल असं त्यांचा वॉर सुरू आहे. आणि कोणीही कुठेही मी थांबून जाऊ असं काहीच दिसत नाही. आता उद्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि काल परवापर्यंत दोघां वॉरमध्ये मोठा वॉर सुरू आहे. आता पक्षाने खूप प्रयत्न केले, पक्षाचे प्रयत्नाची एक मर्यादा आहे. फील्डवर हा जो वॉर सुरू आहे, कदाचित आपण हिस्ट्री किंवा म्हणजे सोसायटीच्या भाषेत म्हटलं तर भाजपमधला हा जो सिव्हिल वॉर आहे, हा सिव्हिल वॉर कुठेतरी निर्णायक ठरणार आहे. दुसरं, काँग्रेसला गमावण्यासाठी काहीच नाही आहे, पण काँग्रेसचे एक नेते विजय वडेट्टीवार किंवा तिथल्या खासदार प्रतिभा धानोरकर किंवा बाकीतले जे आहेत ते जे नेते आहेत, त्यांच्याकडे आता सध्या काहीही गमावण्यासारखं नाही. पण हे जे सिव्हिल वॉर भाजपमधला सुरू आहे, ते कदाचित हे सिव्हिक वॉरमध्ये कन्वर्ट होईल आणि काँग्रेसला कदाचित त्याचा फायदा मिळू शकते, याचा कुठेतरी अंदाजा भाजपच्या नेत्यांना पण आला आहे. अमरावती जे दुसरी आपली महानगरपालिका आहे, ती अमरावतीची महानगरपालिका ही खूप गाजते आहे.
त्याचं एक कारण आहे. भाजपला अमरावतीमध्ये पुन्हा ते लोकसभाचा जो सगळं सुरू आहे, जे मी सांगतो आहे की 2024ची जी लोकसभा आहे त्याच्यात पहिल्या फेजचा जो इलेक्शन होता, ज्याच्यात गडकरी साहेबांचे 1.5 लाख मतं कमी पडले होते आणि त्या 5 सीट्समध्ये एक सीट होती चंद्रपूरची, भाजप हरली. दुसरी सीट होती अमरावतीची, भाजप हरली आणि नवनीत राणा हरले. आता नवनीत राणा आणि राणा फॅमिली ह्या भाजपसाठी एक म्हणजे त्यांच्या गळ्यातली माळ आहे. आता तो माळ महादेवातल्या गळ्यातली आहे, महादेव जे आहेत त्यांच्या गळ्यात जी माळ असते ती आहे, की विष्णू भगवानच्या गळ्यातली माळ आहे, ते कुठेतरी त्यांना ते मीमांसा करावा लागणार आहे त्यांना. आणि तिथे स्वाभिमानाची लढाई आहे. यांच्याकडे तर स्वाभिमान स्वतःचा आहे, राणांकडे युवा स्वाभिमान, आणि भाजप नेत्यांचा स्वाभिमान कुठेतरी राणांची पार्टी म्हणजे युवा स्वाभिमानने हिरवून घेतला आहे, अशी ती स्थिती आहे. भाजपचे मुंबई दिल्लीचे नेत्यांना युवा स्वाभिमानचा खूप प्रेम आहे, खूप त्यांचं हे आहे, आपुलकी आहे. आणि भाजपच्या लोकल नेत्यांना आपला स्वाभिमान बघायचा आहे. हे जे स्वाभिमानाची लढाई आहे ती कुठे ना कुठेतरी, जसे महाभारतामध्ये स्वाभिमान कुठेतरी बाजूला गेला, स्वाभिमान बाजूला राहून गेला आणि मग इगो मोठा झाला. म्हणजे आज सोमवारी 12 जानेवारीला उद्या प्रचार संपणार आहे, परवा कत्ल की रात है बुधवार को, और गुरुवार को चुनाव है, वोट पड़ने वाले हैं. आज तिथे युवा स्वाभिमान आणि भाजपला त्यांनी काडीमोडी केली. त्या 6 सीटमध्ये त्यांनी गठबंधन तोडून टाकलं. अशी ती अवस्था तिकडे आहे. पण तरीही ऑल इज वेल. क्या बात आहे सर, कत्ल की रात आहे. आणि एक शेवटचा माझा प्रश्न आहे की आपण न्यूट्रल असतो सगळ्या गोष्टीत माहिती आहे, पण नागपूर महानगरपालिकेमध्ये काय वाटतं, कुणाची सत्ता येईल? तुमचा अंदाज काय सांगतो? संजय तिवारीजींचा अंदाज काय सांगतो? मी पहिले एक महानगरपालिका राहून गेली म्हणून मी अकोलाबद्दल सांगून देतो की अकोलालाच फक्त एक जेन्युइन फाईट पॉलिटिकल लीडर्स लढत आहेत आणि तिकडे बरेचसे प्लेयर्स आहेत जे लढत आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे काय असतो, नेहमी आपण मीडियावाल्यांना जो सत्तेत असतो ना त्याबद्दल बोलणं, त्या माणसासाठी भाजप असेल, काँग्रेस असेल, कोणी असेल, जे सत्तेत असतो त्याबद्दल खूप मसाला असतो आपल्याकडे. तसंच अकोल्याला पण भाजपच्या कोर कार्यकर्त्याला तिकीट नाही भेटली आणि माजी पालकमंत्री जे होते त्यांचा तो भाचा आहे आणि कुठेतरी सगळं पाणी मुरतो आहे. आणि कोण वंचितकडून लढवून घेतो आहे, कोण काँग्रेसचा लढवय्या आहे, कोण ऑफ द रेकॉर्ड आहे, कोणी ऑन रेकॉर्ड आहे, कोणी ऑफ द रेकॉर्ड आहे, असे सगळ्या युती, सगळ्या भांडण अकोल्याला पण सुरू आहे. म्हणून हे 4ही महानगरपालिकेत जोही रिझल्ट येईल तो मजेशीर येईल. एक आता तुमचा प्रश्न आहे नागपूरमध्ये एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे पश्चिम नागपूर. बिलकुल. पश्चिम नागपूरची कॉन्स्टिट्युएन्सी जेव्हा विधानसभेत महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सेना आणि अजितची राका ही महायुतीतली सुनामी होती, तेव्हा पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे हे निवडून आले. पश्चिम हा तसं बघितल्याने भाजपचा गड. तेच विकास ठाकरे लोकसभेला जेव्हा गडकरी साहेबांच्या विरोधात लढले तेव्हा त्यांनी 1.5 लाख मत त्यांची जी लीड होती ते कमी करून टाकले. तेच विकास ठाकरे मागच्या मला वाटतं 7-8 वर्षापासून, कदाचित 10 वर्षापासून काँग्रेसचे नगराध्यक्ष आहेत. नागपूर शहराचा विकास व्हावा असं सगळ्यांना वाटतं. असे आमचे प्रिय मुख्यमंत्री त्यांना वाटते, असे आमचे गडकरी साहेब आहेत त्यांना वाटते, असे अपोजिशनवाले
विकास ठाकरे आहेत त्यांनाही वाटतंय. मला असं नेहमी वाटतंय परिणामाबद्दल की रिझल्ट काय होईल नागपुरात. सगळ्यात मोठा प्रश्न आहे, मागच्या वेळेस भाजपनी 151 पैकी 109 सीट जिंकले होते. भाजपची सेंचुरी झाली तर मला खूप आनंद होईल आणि काँग्रेसची हाफ सेंचुरी होईल जर होईल किंवा जर काँग्रेसची हाफ सेंचुरी झाली तरीही मला आनंद होईल. पण हे दोन्ही बघताना मला वाटतं गंगेच्या खालून खूप पाणी वाहणार आहे आणि ती गंगा म्हणजे गंगा असेल किंवा आपली गंगा असेल, मतप्रवाहांची गंगा असेल, ती म्हणजे नाग नदी असेल की नागची उत्थानाकरिता ती गंगा असेल आणि ते कुठेतरी म्हणजे मला वाटतंय की आज कोणीही भाजपालाही इतक्या आनंदाने किंवा इतक्या विश्वासाने तो सांगू शकत नाही की आम्ही सेंचुरी करू. म्हणजेच इथे चांगली जबरदस्त अटीतटीची लढाई आहे. नाग नदी असो गंगा असो वाहणार तर ती आहेच हे म्हणायला हरकत नाहीये. आणि एक शेवटचा प्रश्न सर, 3 युती आहे, 3 आघाडी आहे आणि आता सगळे वेगवेगळे आहे. काय वाटतं त्याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होईल? म्हणजे इतकं मजेशीर चाललं आहे महाराष्ट्रात. मला वाटतं दादा कोंडके जर जिवंत असते तर त्यांनी ना एक मोठी फिल्मच काढली असती. इतकं आणि कदाचित ती जुनी फिल्म त्यांची न होती, ती अशी ही बनवा बनवी ती त्यांची मूवी न होती. पण जर ते आता हयात असतात तर त्यांनी एक फिल्म केलं असतं कशीही बनवा बनवी. म्हणजे नागपूरला भाजपनी शिंदे सेनेसोबत युती केली. त्यांना सीट दिल्या 8. त्या 8 पैकी 6 सीटवर भाजपचे उमेदवार आणि 2 सीट शिवसेना शिंदेसाठी सोडली. हे युती आहे, ही महायुती आहे. अजित वेगळं लढते आहेत, ही महायुती आहे. अजित आणि सुप्रियाचा मेळ पुणे आणि पिंपरीला आहे, पण इथे याची तुतारी वेगळी वाजत आहे, यांची घडी वेगळी चालत आहे. काँग्रेस आहे पण बऱ्याच ठिकाणी काँग्रेस भाजप सोबत लढत आहे की भाजपाने काँग्रेस सोबत लढाय काही लक्षातच येत नाही आहे. तर म्हणून कदाचित हे चित्र जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रात आहे. सगळ्या नेत्यांनी, सगळ्या आघाड्यांनी आपल्या सोयीचा राजकारण कसं असू शकतं आपल्या सोयीचं ते केलं आहे. भाजप शिंदे सेनेसोबत युती करताना मी मुंबईबद्दल बोलतोय, खूप खुश असेल मला तरी ते वाटत नाही. कारण जेव्हा जेव्हा शिवसेनेसोबत भाजपनी युती केली तो BMCला 60 किंवा 70 मध्ये अटकली आणि जेव्हा नाही केली 2017ला तेव्हा भाजप 82 आणि शिवसेना उद्धव म्हणजे जे आता उद्धव आहे पण त्या काळची शिवसेना ते 86 असा तो परिणाम झाला. तर आता तर ठाकरे ब्रँड आहेत, दोन्ही सोबत आहेत. मजबुरी का नाम ठाकरे. आता महात्मा गांधी उरले नाही. तर मला वाटतं की म्हणजे कसा हा प्रेम म्हणजे सुप्रियांताईसाठी सगळी भानगड पुणे आणि बारामती आणि पिंपरीला झालं. पुणे पिंपरी बारामतीला जे सगळी महाभारत झाली ते सुप्रियाताईंमुळे झालं. कारण की दादा मोठे की ताई मोठी. पण आता दोघे सोबत बसून तुम्हाला फ्री मेट्रो पास देऊ आम्ही, अशी ती अवस्था आहे. आणि मला दिसतंय की ये पब्लिक है, ये सब जानती है क्या चल रहा है और क्या चलना चाहिए. पब्लिक ने सिंगल इंजन की सरकार देखी है, पब्लिक ने डबल इंजन की सरकार देखी है. ये पब्लिक तय करेगी आपल्याला इंजनला गाडीला
तिसरा इंजन लावताना मी तरी आता बघितलं नाही आहे. एक आपण इटारसीला जेव्हा हा एक रेल्वे ट्रॅक आहे, आपण नागपुरातून जेव्हा इटारसीकडे जातो तेव्हाच तिथे एक कदाचित तिसरा इंजन लावतात. बिलकुल बिलकुल. पण तो मध्य प्रदेश आहे. आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल बोलताय. मला वाटते आता की हे लोक जर त्यांना तिसरा इंजन करायचं आहे, त्यांना ट्रिपल इंजनची सरकार हवी असेल तर ते तिसरा इंजन घेतील. त्यांना एखादी मालगाडीला डिरेल करायचं आहे, कारण की मालगाडी आहे ना. बिलकुल. ही जी ट्रेन आहे ही मालगाडी आहे. बिलकुल. ही लढत जी आहे ती मालसाठी आहे. म्हणजे कॉर्पोरेशनचा जो माल आहे, कॉर्पोरेशनची जी मलाई आहे त्यासाठी आहे. बिलकुल. आणि ही जी फिल्म आहे ही 15ला रिलीज होणार आहे आणि 16ला बॉक्स ऑफिसवर हिट होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्ही पॉपकॉर्न घेत त्याची मजा घेऊ नका, तर विचार करून तुम्ही मतदान करायला जा. मतदान नक्की करा. म्हणजे नवभारत आणि नवराष्ट्र आपल्या सगळ्या श्रोत्यांना किंवा आपल्या सगळ्या वाचकांना ही कडकडीची विनंती करते की जर तुम्हाला सत्ता तुमच्या मनातली पाहिजे असेल तर तुम्हाला वोट नक्की द्यावं लागन. बिलकुल बिलकुल. नक्की वोट द्या. आणि खूप खूप धन्यवाद सर, आज तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिला. नवराष्ट्रमध्ये तुम्ही आलेत आणि ज्या पद्धतीने सटीक वर्णन सरांनी केलं आहे, इतकं मजेशीर आणि मला नाही वाटत कोणी बोर होणार आहे, सगळ्यांनाच कळेल असं हे वर्णन होतं. एकंदरीतच म्हणायला गेलं तर रंगतदार अशी ही निवडणूक असणार आहे आणि या निवडणुकीच्या अपडेट्स फॅक्ट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी केडीकर, नवराष्ट्र, नागपूर.